नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल लर्निंग ओशन IAS अकॅडमीमध्ये. तर आज आपण MPSC कंबाईन ग्रुप बी 2019च्या या पेपरचे मेंटल एबिलिटी म्हणजे गणित व बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न बघणार आहोत आणि ते सॉल्व करणार आहोत. सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही कधी या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे जे नेक्स्ट व्हिडिओज राहतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला अपडेट भेटेल त्याच्याबद्दल. ओके, तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला. तर आपला पहिला प्रश्न आहे की मी याच्यात एक केलं आहे की ही जी शेजारची टॅब आहे याच्यात मी ते क्वेश्चन सॉल्व केले, कारण की जेव्हा OBS मध्ये रेकॉर्डिंग वगैरे करतो तर तिथे लॅग वगैरे येतं, म्हणजे तेवढा लोड वगैरे घेत नाही, त्यामुळे ते सॉल्व वगैरे केले आहे आणि ते तुम्हाला योग्य प्रकारे मी समजावून पण सांगेल की कसं सॉल्व करायचं काय. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन घेऊया. In the above figure, the rectangle at the corner measures 4 cm by 8 cm. Select the option which indicates the radius of the circle in centimeter. तो ओके, हा जो रेक्टँगल दिला इथला याचं डायमेन्शन त्यांनी दिलं आहे 8x4 असं. ओके, तर कॉर्नर मधला रेक्टँगलचं दिलेलं आहे आणि तुम्हाला विचारलं की रेडियसची म्हणजे सर्कलची रेडियस काय असेल, म्हणजे त्रिज्या विचारली. तर आपल्याला माहिती आहे सर्कलचा सेंटर पॉईंट असतो आणि इकडनं जर आपण अशी मेजर केली तर याला रेडियस म्हणतो, या पूर्ण एवढा डायमेन्शन राहतो. तर सिमिलरली याचा हा पार्ट पण रेडियस मध्येच कन्सिडर होता, हा आर. ओके, तर आपण जर एक कधी असा याच्यावर ड्रॉ केला असा तर एक आपल्याला ट्रायंगल भेटतो ड्रॉ केल्यावर, आणि इथे ऑलरेडी 8 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर दिलेला आहे. तर सपोज ही जर 4 सेंटीमीटर घेतली तर याच्या समोरच्या साईडची पण 4 सेंटीमीटर आहे. तर ही जर टोटल आर असेल आणि ही जर 4 असेल, म्हणजे ही टोटल आर आहे सपोज अशी दिलेली एवढी, आणि याच्यापैकी हा 4 आहे, तर उरलेली एवढी रेडियस असेल R-4 सेंटीमीटर. ओके, तर सिमिलरली ही जी वरची रेडियस असेल ही असेल R-8 सेंटीमीटर. ओके, तर मग आपल्याला हा ट्रायंगल एक भेटतो, असा एक मोठा ट्रायंगल. आपल्याला पायथागोरसचा थेरम माहिती आहे की दोन साईडच्या वर्गाची बेरीज प्लस हा इज इक्वल टू द डायगोनलच्या साईडची जे वर्ग म्हणजे स्क्वेअर असतो, म्हणजे R-4 चा स्क्वेअर प्लस R-8 चा स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर होतो. बरोबर, हे मी इकडे सॉल्व्ह केलेलं आहे असं. तर याच्यामध्ये आपल्याला हे इक्वेशन भेटलं की R-4 स्क्वेअर प्लस R-8 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर होतो. त्याला एक्सपांड केलं, याचा जर आपण विस्तार केला तर R चा स्क्वेअर R स्क्वेअर मायनस 4 × 2 8R प्लस 4 चा स्क्वेअर 16 प्लस दुसरा ब्रॅकेट घेतला R चा स्क्वेअर R स्क्वेअर मायनस 8 × 2 16R प्लस 8 चा स्क्वेअर 64 इज इक्वल टू R स्क्वेअर. तर हा एक R स्क्वेअर आणि हा एक R स्क्वेअर कट होईल, तर आपल्याला लास्ट इक्वेशन भेटेल R स्क्वेअर आपण इकडे घेतला मायनस 8R प्लस मायनस 16R म्हणजे मायनस 24R होईल, आणि 16 प्लस 64चा आपल्याला जर ॲडिशन केली दोघांची तर ते 80 येते. ओके, इज इक्वल टू 0. हे आपलं फायनल इक्वेशन आलं. तर आता आपल्याला असे दोन संख्या पाहिजे ज्यांचे गुणाकार 80 होईल आणि ज्यांचं ॲडिशन केल्यावर 24 आहे. तर आपल्याला माहिती 20 × 4 केल्यावर 80 येतं आणि 20 + 4 म्हणजे 24 पण होतं. तर आपलं इक्वेशन येईल R² - 20R मायनस 4R प्लस 80 इज इक्वल टू 0. आणि याच्यातून जर R कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहतं R-20, आणि इकडे जर 4 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहतं R-20. तर आपल्याला दोन फॅक्टर भेटतात, मग एक R-20 आणि एक R-4. तर आरच्या व्हॅल्यू येतात 20 आणि 4. तर आपल्याला 4 तर चालणार नाही, कारण की ती छोटी व्हॅल्यू आहे खूप आणि तिथे दिलेली पण नाही ऑप्शनमध्ये. तर आपलं करेक्ट आन्सर राहील 20. ओके, तर आपलं करेक्ट आन्सर राहील 20 हे राहील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. हा थोडासा काय म्हणता लेंदी क्वेश्चन आहे, तर माझं सजेशन राहील तुम्हाला जर असे क्वेश्चन मोस्ट प्रोबेबली अवॉइडच करा, आणि जर तुम्हाला पेपर वगैरे म्हणजे जर टाइम वगैरे पुरत असेल, सगळा पेपर सॉल्व्ह करून झाला असेल त्याच्यानंतरच असे क्वेश्चन्सला जा, कारण की असे क्वेश्चन्स खूप टाइम खाऊन घेतात आणि नंतर मग आणि त्याचं कधी कधी आन्सर पण येत नाही, तर त्यामुळे तुमचा टाइम वेस्ट होऊ शकतो. तर असे क्वेश्चन लास्टमध्ये घ्या किंवा अवॉइडच करा. तर त्यांनी काय म्हटलंय, द 7 लेक्चर्स PQRST-UV टीच 7 सब्जेक्ट्स फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स अँड जिओग्राफी. म्हणजे 7 शिक्षक आहेत, ते 7 विषय शिकवतात. तर दीज 7 लेक्चर्स टीच डिफरंट सब्जेक्ट बट नॉट नेसेसरी इन द सेम ऑर्डर. म्हणजे ते 7 सब्जेक्ट्स एकाच दिवशी म्हणजे एकाच सिक्वेन्समध्ये शिकवत नाही,
तर संडे टू मंडे पर्यंत ते असे शिकवतात सांगितले. ओके, कुठे सांगितले ओके, प्रत्येक जण सोमवार ते रविवारपर्यंत एकेका दिवशी शिकवतात. म्हणजे सोमवारपासून ते रविवारपर्यंतच प्रत्येक एकेका दिवशी एक सब्जेक्ट शिकवतात प्रत्येक टीचर. ओके, तर आपण जर हे त्याचा टेबल काढला तर त्याचा टेबल येतो जनरली असा. मी इथे काढून ठेवलेला आहे ऑलरेडी. ओके, हा हे बघा 7 टीचर आहे, PQRSTUV, आणि त्यांचे सब्जेक्ट्स आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, इंग्लिश, इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी. ओके, त्यांनी डेज पण दिले होते. संडे टू बोलले होते त्यांनी की मंडे टू संडे वगैरे शिकवतात. पण लास्ट मध्ये तुम्ही नेहमी सांगतो की पहिले पूर्ण प्रश्न वाचत जा. त्यांनी काय म्हटलंय, विच सब्जेक्ट डज टी टीच. त्यांनी फक्त सब्जेक्टच्या बाबतीत विचारले. डेज फक्त तुम्हाला कन्फ्युजन करता दिलेले, ते नाही घेतलं तरी चालेल. ओके, तर पहिले स्टेटमेंट घेऊया. आर टीचर्स बायोलॉजी ऑन फ्रायडे. ओके, तर आपण म्हटलं इथे आर ला जर बायोलॉजी घेतला तर एक लक्षात घ्या, जो सब्जेक्ट शिकवला ना त्याच्यानंतर बाकीच्यांना क्रॉस करत जा, म्हणजे उभं पण आणि आडवं पण, जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी येते की कोणते सब्जेक्ट वगैरे राहिले का ते राहिले. ओके, वन हू टीचर्स फिजिक्स इमिजिएट ऑन प्रिव्हियस डे ऑफ विच क्यू टीचर्स मॅथमॅटिक्स. तर आपल्याला प्रिव्हियस डेचं तर नाही माहिती, पण क्यू हा मॅथमॅटिक्स शिकवतो एवढं कळालं. तर क्यूचं जर मॅथमॅटिक्स आपण इकडनं घेतलं तर बघा मी तुम्हाला एक दाखवतो. ओके, तर क्यू हा मॅथमॅटिक्स शिकवतो, त्यामुळे इथे आला तो. तर इकडचे बाकीचे आपण एलिमिनेट केले, ते क्रॉस केले. ओके, त्याच्यानंतर येतं व्ही टीचर्स ऑन संडे बट नॉट केमिस्ट्री आणि ऑर इंग्लिश. तर व्ही केमिस्ट्री किंवा इंग्लिश नाही शिकवत, तर केमिस्ट्रीला आपण क्रॉस केलं आणि इंग्लिशला पण आपण क्रॉस केलं. ओके, त्याच्यानंतर येतं यू टीचर्स ऑन विच डे इमिजिएट ऑन प्रिव्हियस डे ऑफ विच एस टीचर्स इकॉनॉमिक्स. तर एस हा इकॉनॉमिक्स शिकवतो. तर इकॉनॉमिक्सला आपण इथे सर्कल केलं आणि बाकीचे जे होते ते वरची लाईन आणि आडवी लाईन क्रॉस आउट केली. ओके, सॉरी. पी टीचर्स जिओग्राफी ऑन ट्यूजडे. तर पी हा जिओग्राफी शिकवतो. पीचं जर जिओग्राफीचं आपण इकडे घेतलं हे आणि बाकीचे क्रॉस आउट केले ही पूर्ण लाईन, तर आपल्याला हा एक पॅटर्न भेटतो. आणि शेवटी काय विचारलंय, टी डज नॉट टीच इंग्लिश. तर टी हा इंग्लिश नाही शिकवत. जर त्याने इंग्लिशला पण आपण क्रॉस केलं आणि हे जर बघा, हे आपल्याला ऑलरेडी माहिती होते एवढे, जर हे आपण हा पॅटर्न फॉलो केला असतं तर याच्यानंतर आपल्याला एक भेटतं की टी ला उरतो तो फक्त केमिस्ट्री, नंतर यू ला फक्त राहतो तो इंग्लिश आणि व्ही ला राहतो फक्त फिजिक्स. तर हे आपल्याला ऑलरेडी भेटलेले होते आणि त्यांनी विचारलं होतं की टी कोणता सब्जेक्ट शिकवतो वगैरे करून. तर टी हा केमिस्ट्री शिकवतो. मग जर आपण हा टेबल फॉलो केला नीट तर आपला आन्सर येतं टी हा केमिस्ट्री शिकवतो. ओके, पुढचा क्वेश्चन घेऊया. आपण थोडा लेंदीच आहे. PQRSTUV W आर सिटिंग अराउंड ए सर्कल अँड फेसिंग द सेंटर्स. ओके, तर म्हणजे असा काहीतरी सर्कल आहे त्यांनी दिलेला, असे ते 8 जण असे टेबल भोवती बसलेले असं दिलेलं आहे त्यांनी. ओके, त्याच्यानंतर काय म्हटलंय, पी इज सेकंड टू द राईट ऑफ टी. म्हणजे इकडे पी असं म्हटलंय त्यांनी. ओके, ऑल्सो ही इज इमिजिएट नेबर ऑफ आर अँड व्ही. ओके, आर आणि व्हीच्या याच्यात आहे असं. ओके, एस इज नॉट नेबर ऑफ पी. तर एसचा काही संबंध नाही. व्ही इज नेबर ऑफ यू. व्हीच्या इथे यू होईल म्हणजे हा नेबरला आलाय. ओके, क्यू इज नॉट बिटवीन एस अँड डब्ल्यू. ओके, क्यू हा एस अँड डब्ल्यूच्या मध्ये नाही असं सांगितलं. म्हणजे जर सपोज मी इथे घेतला क्यू आणि इथे हा घेतला, ओके, तर असा राहतो. मग डब्ल्यू इज नॉट बिटवीन यू अँड एस. डब्ल्यू हा युएसएन मध्ये येतच नाही, बरोबर. तर ही आपली करेक्ट डायग्राम झाली. तर त्यांनी काय म्हटलं, विच ऑफ द टू आर नॉट इमिजिएट नेबर विचारले. ओके, तर बघा यू व्ही आहे, आरपी पण आहे, एस डब्ल्यू पण आहे आणि आर व्ही, आर आणि व्ही नाहीये. तर आपलं करेक्ट आन्सर येतं 4 ऑप्शन. ओके, आर व्ही आहे, नेबर नाहीये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मी जनरली इंग्लिशमध्ये वाचतोय कारण की मला इंग्लिशमध्ये लवकर कळतं. तुम्हाला मराठीत लवकर कळत असेल तुम्ही तेही वाचू शकता. तर असं काही नेसेसरी नाही आहे की इंग्लिशमध्येच करायला पाहिजे. ओके, तर PQRST आर 5 क्रॉप्स दॅट बाबू ग्रोज. टी इज फास्ट ग्रोईंग अँड मोर वॉटर डिमांडिंग. तर आता ह्या क्वेश्चन मध्ये कसं केलं माहिती का, मी 3 एक बनवलेले आहेत याच्यानुसार, काय म्हणतात त्याला, कॅटेगरीनुसार. फर्स्ट आहे की वॉटर डिमांडिंग कॅपॅसिटी कोणती आहे त्यानुसार. त्याच्यानंतर आहे की इल्डिंग कॅपॅसिटी कशी, इल्ड म्हणजे त्यांचं ग्रोथ कशी होती त्यानुसार.
आणि सेकंड आहे ग्रोईंग कॅपॅसिटी रेटनुसार त्यांची आपण हे अरेंजमेंट केली. मी असं काय केलं कारण की जर आपण एकमेकांमध्ये केलं असतं ते कन्फ्यूज होतं की कोणतं येणार आहे काय नाही. त्यामुळे पहिले मी घेतलं सगळ्यात पहिले वॉटर डिमांडिंग क्रॉप्स. वॉटर डिमांडिंग नुसार म्हटलंय टी इज द फास्ट ग्रोईंग अँड मोर वॉटर डिमांडिंग दॅन आर. ओके, टी हा आर पेक्षा जास्त वॉटर डिमांडिंग आहे. ओके, त्याच्यानंतर यील्डचं नाही, पी गिव्स मोर यील्ड. ओके, आर ग्रोज फास्ट. ओके, क्यू इज मोर वॉटर डिमांडिंग दॅन टी. ओके, क्यू हा मोर वॉटर डिमांडिंग आहे टी पेक्षा बट इज द सेकंड लोएस्ट यील्ड. ओके, एस इज द स्लोएस्ट ग्रोईंग अँड लिस्ट वॉटर डिमांडिंग. तर एस हा सगळ्यात कमी ज्याला वॉटर लागतं त्यामुळे सगळ्यात शेवटी आलेला होता. आपलं क्यू टी आर झालं, एस झाला, इथे पी आला. म्हणजे हे डिक्रीजिंग ऑर्डरनुसार वॉटर डिमांडिंगचे क्रॉप झाले. त्याच्यानंतर ग्रोईंग रेटनुसार तर टी इज द फास्ट ग्रोईंग म्हटलंय. ओके, तर टी हा फास्ट ग्रोईंग आला ग्रोईंग रेटनुसार. ओके, नंतर त्याच्यानंतर आला ओके टी गिव्स मोर यील्ड दॅन आर अँड ग्रोज फास्टर दॅन क्यू. म्हणजे पी हा क्यू पेक्षा जास्त फास्ट ग्रो करतो दिलेला आहे. पी हा क्यू पेक्षा फास्टर ग्रो करतो. ओके, आणि Q is more water demanding than T but second lowest yield. S is the slowest growing, least water demanding. Okay, highest yield. R is more water demanding and grows faster than P. Okay, R is more water demanding म्हटलंय and grows faster than P. Okay, तर P पेक्षा जास्त फास्ट रेटने तो वाढतो. म्हणजे आपल्याला PQ चं माहिती होतं R P पेक्षा मोठा आहे आणि T चं सगळ्यात फास्ट येते. तर उरलेला S हा असा येतो मग इकडे. म्हणजे हे ग्रोईंग रेट नुसार झालं. पहिले झालं वॉटर डिमांडिंग नुसार, म्हणजे त्याचं पाणी किती लागतं त्यानुसार त्याचं एक अरेंजमेंट झाली. आणि सगळ्यात शेवटी होती यील्ड रेट नुसार. यील्ड रेट म्हणजे तो किती लवकर वाढतो. ओके, तर त्याच्यात म्हटलं होतं टी इज फास्ट ग्रोईंग अँड मोर वॉटर डिमांडिंग. ओके, आर विच गिव्स मोर यील्ड दॅन टी. ओके, आर हा टी पेक्षा काय म्हणतात मोर यील्ड देतो असं येईल ते. पण आता ते बघूया पुढे क्यू वगैरेचं पण काय दिलं असेल त्यांनी. ओके, पी गिव्स मोर यील्ड दॅन आर. ओके, पी हा आर पेक्षा मोठं जातं हे स्टेटमेंट त्याच्यात आलं. त्याच्यानंतर येतं ओके सेकंड लोएस्ट यील्डर. टी इज बट इज सेकंड लोएस्ट यील्डर अँड एस इज द स्लोएस्ट ग्रोईंग अँड लिस्ट वॉटर डिमांडिंग. ओके, दॅन टी. ओके, क्यू हा बघा त्यांनी काय म्हटलं क्यू इज मोर वॉटर डिमांडिंग दॅन टी बट इज सेकंड लोएस्ट यील्डर. तर म्हणजे क्यू हा टी पेक्षा स्लोएस्ट यील्डर आहे. म्हणजे क्यू हा त्याच्यापेक्षा स्लोएस्ट आला. ओके, आणि सगळ्यात लास्ट मध्ये उरलेला एस येतो जो आता काय की आपल्याला बघा इथे भेटून गेलो होतं पी आर भेटला, क्यू भेटला, टी आलाय, तर राहिलेला एस होता तो सगळ्यात फास्ट यील्डर देतो. तर त्यांनी लास्ट मध्ये काय विचारलं होतं हे म्हणजे आपल्या 3 याच्यानुसार सिक्वेन्सेस तयार झाल्या. त्यांनी लास्ट मध्ये विचारलं होतं सिलेक्ट द क्रॉप और क्रॉप्स दॅट हॅज मेनी क्रॉप्स दॅट आर मोर वॉटर डिमांडिंग अँड ॲज मेनी ॲज क्रॉप्स दॅट गिव्स लेस यील्ड दॅट. म्हणजे मोर वॉटर डिमांडिंग असतील आणि लेस यील्ड देत असतील. ओके, आता सगळ्यात मोठे मोर वॉटर डिमांडिंग म्हणजे हे इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये तर हे RPS आला आणि इकडचा हा SPR आला यील्ड रेट नुसार. हे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये एवढं लक्षात ठेवा, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये नाहीये. याला सगळ्यात काय म्हणतात कमी पाणी लागतं, याला सगळ्यात जास्त लागतं यानुसार. म्हणजे 10, 9, 8, 7 असं चाललंय आपल्याला 7, 8, 9 असं नाही चाललंय. हे याला म्हणते इन्क्रीजिंग ऑर्डर, याला म्हणतात डिक्रीजिंग ऑर्डर. तर हे सगळे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये आपण अरेंज केलेले आहेत सगळे क्रॉप. तर त्यानुसार जर कॅल्क्युलेट केलं तर आपला आन्सर येतं SPR. ओके, तर करेक्ट आन्सर येतं SPR. नेक्स्ट क्वेश्चन आहे देर इज अ पोल इन अ पॉन्ड. Half of the pole is embedded in the mud at the bottom of pond. Above the 1/3 part is covered by water and the part having length 7 is out of water. Select the option. Okay. तर त्यांनी काय म्हटलंय आता हा मराठीत घेतो कारण की मला मराठीत लवकर समजतो. हा तर तळ्यात एक स्तंभ आहे, निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलातून रुतला आहे. म्हणजे सपोज असा जो एक कोणता तरी पोल आहे त्यांनी म्हटलेला आहे त्याच्यापैकी हाफ पार्ट हा जर सपोज मी एल लेन घेतली टोटल याची. ओके, अशी तर त्याच्यापैकी अर्धा हा मड मध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला आपल्या चिखलात रुतलेला आहे. त्याच्यानंतर म्हटलंय की त्याच्यावरचा 1/3 भाग पाण्यात बुडलेला आहे. म्हणजे याच्यावरचा हा 1/3 भाग हा वॉटर मध्ये पाण्यामध्ये आणि उरलेला जो वरती सगळ्यात पार्ट आहे आणि 7 एक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे. म्हणजे हा उरलेला पार्ट असेल त्याची 7 लांबी आहे. ओके, तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा.
आता बघा L मायनस L/2 मायनस L/3 इज इक्वल टू 7 हे आपले इक्वेशन आहे. कारण की टोटल मधून हे मायनस केल्यावर जो उरलेला राहतो त्याची 7 दिलेली आहे त्यांनी. तर मग याचं येतं L मायनस 3 2 5/6 L इज इक्वल टू 7 म्हणजे 1/6 L इज इक्वल टू 7 L इज इक्वल टू 42. ओके, हे मल्टिप्लाय होईल याला क्रॉस मल्टिप्लाय. तर आपला करेक्ट आन्सर येतं 42. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. इथे ते खरे खोट्याचं दिलेलं आहे की कोण खोटं बोलते ते विचारायला सांगितलं त्यांनी. तर सगळ्यात पहिले काय म्हटलं होतं, त्याच्यापैकी फितूर व्यक्ती खोटे बोलतात व इतर मध्यस्थ खरे बोलतात. म्हणजे दोन व्यक्ती खरे बोलतात तर एक खोटं बोलतं. ते पहिलं बघूया. अली म्हणतो बेला फितूर आहे, बेला म्हणते सारा फितूर आहे आणि सारा म्हणते बेला खोटे बोलते. तर ओके, दोन खरे बोलताय. जर सपोज मी अलीला घेतलं, हा खरं बोलतोय की बेला फितूर आहे आणि बेलाला बेला काय म्हणते सारा फितूर आहे. जर सारा फितूर आहे जर मी चुकीचं घेतलं तर, काय की इथे बघा त्यांनी म्हटलं बेला खोटे बोलते. जर हे खरं मी मानलं, बेला खोटे बोलते, अली म्हणतो बेला फितूर आहे आणि ही खोटे बोलणारी ही बरोबर बोलते, तर याच्यानुसार जर घेतलं तर आपला आन्सर येतं बेला. ओके, तुम्ही बाकीचे प्रोबॅबिलिटी पण ट्राय करू शकता. जर याला करेक्ट केलं आणि याला करेक्ट केलं बेला पण आणि हे केलं म्हणजे सारा खोटं बोलते असं म्हटलं तर एक कॉन्ट्राडिक्ट होतं स्टेटमेंट, एकमेकाला सपोर्ट नाही करत, तर त्यानुसार आन्सर नाही आहे. तर लास्टमध्ये हेच तुमचं ऑप्शन तुम्ही म्हणजे प्रोबॅबिलिटीनुसार जेव्हा ट्राय करणार ना तर तुम्हाला शेवटी हेच आन्सर येईल बेला. ओके, द करेक्ट आन्सर इज बेला. पुढचं आहे द रेशो बिटवीन द प्रेझेंट एजेस ऑफ अजय अँड विकास इज 3/11. ओके, अजय आणि विकास 3/11 म्हटले. ओके, विकास इज 12 years यंगर दॅन मीना. ओके, तर मीना मधून जर वय असेल तिच्यामधून 12 तिचं वर्ष मायनस केले तर विकासचं एज येतं. मीनाज एज आफ्टर 7 years विल बी 85. म्हणजे मीनाचं 7 वर्षानंतरचं वय येईल 85. तर म्हणजे तिचं करंट वय येतं 77. 78 8 आणि 7 15. ओके, तर हे मीनाचं वय आलं. तर त्यांनी काय म्हटलंय व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ अजय फादर, म्हणजे अजयच्या वडिलांचं एज विचारलंय त्यांनी. ओके, विच इज 25 years ओल्डर दॅन अजय, म्हणजे 25 वर्षांनी मोठे आहेत अजयपेक्षा. तर आता आपल्याला याच्यावरनं तर कळालं की मीनाचं एज 78 आहे. जर मीनाचं एज 78 टाकलं तर विकासचं एज येतं 78 - 12, 8 2 6 केले 66 विकासचं एज येतं. आणि जर विकासचं एज इकडे टाकला, इथे दिलेलं आहे आपला रेशो बिटवीन अजय आणि विकास, सॉरी इथे विकास आहे, तर अजय विकासचं 66 आहे, 3/11 घेतलं, 11 × 11 11 × 66. तर अजयचं वय येतं 18 याच्यानुसार कॅल्क्युलेट केल्यावर. ओके, जर अजयचं 18 आहे तर 18 + 25 घेतलं 7 × 5 = 13 43. तर अजयच्या वडिलांचं वय येतं 43 वर्ष. ओके, हे आन्सर येतं त्याचं 93चं. नेक्स्ट आहे एकसी बाटली पूर्णपणे लिंबू रसाने भरलेली आहे, त्यात 1 लिटर लिंबू रस आहे. हंसाने वाय व झेड या दोन रिकाम्या बाटल्यात एक्स मधला रस ओतला. वाय बाटलीची धारकता एक्स बाटलीच्या निम्मे आहे. म्हणजे जर सपोज एक्स बाटली अशी काहीतरी दिलेली, त्याची 1 लिटरची कॅपॅसिटी आहे. ओके, आणि त्यांनी काय म्हटलं वाय बाटली ही धारकता एक्स बाटलीच्या निम्मे आहे, म्हणजे एक्सच्या निम्मे म्हणजे 1/2 0.5 लिटर त्याची व्हॉल्यूम कॅपॅसिटी आहे. ओके, यानंतर एक्स बाटलीत आणखी 0.6 लिटर शिल्लक आहे. म्हणजे जे टाकल्यानंतर सुद्धा एक्स मध्ये 0.6 लिटर शिल्लक आहे. म्हणजे त्याचं ऍक्च्युअल काय येईल जर कॅल्क्युलेट केलं, हे बघा y is half as x respect to the capacity after the filling operation bottle x still contains 0.6 लिटर, म्हणजे 1 मायनस जर 0.6 लिटर कंटेंट केलं म्हणजे 0.4 लिटरच त्याच्यात ओतलं गेलेलं आहे y मध्ये. ओके, आणि त्यांनी काय सांगितलंय नेक्स्ट मध्ये 1/5 कॅपॅसिटी ऑफ बॉटल y अँड हाफ कॅपॅसिटी ऑफ बॉटल z इज फुल ज्यूस. ओके, तर 1/5 म्हटल्यावर त्यांनी म्हणजे हे जर 1/5 घेतला आपण कितीच्या 0.5च्या, तर 0.1 लिटर ही कॅपॅसिटी झाली, 1/5 कॅपॅसिटी भरलेली असं म्हणता येते. म्हणजे y मध्ये ऍक्च्युली 0.1च आहे. तर त्यांनी काय म्हटलंय बॉटल झेड मध्ये किती असेल, म्हणजे
ऍक्च्युअल कॅपॅसिटी उरलेलं एवढं होतं 0.4, त्याच्यामध्ये 0.1च टाकलंय, 0.4 मायनस 0.1, तर उरलेलं 0.3 हे झेड मध्ये होतं. तर त्यांनी काय म्हटलं, झेड ही फक्त अर्धीच भरली, याच्यामध्ये जवळपास अर्धी म्हणजे एवढं पार्ट दिलेलं आहे तो फक्त 0.3 लिटर आहे. त्याचं डबल म्हणजे फुल येईल, 0.3 मल्टिप्लाय बाय 2 जर केलं तर अराउंड 0.6 लिटर कॅपॅसिटी बॉटल झेडची येते आपली. ओके, नेक्स्ट आहे when pink is x, white is y हा white असतो. ओके, and when pink is not x, pink जेव्हा x नसतो, yellow is z, तर तेव्हा z हा yellow असतो. ओके, but white is never y, तेव्हा y हा white नसतो. हा सेकंड स्टेटमेंट दिलाय. ओके, as long as जोपर्यंत येलो झेड आहे तोपर्यंत वाय व्हाईट नसतात. तर इफ द ऑल इन्फॉर्मेशन इज ट्रू देन सिलेक्ट द स्टेटमेंट विच इज ट्रू. ओके, व्हाईल येलो इज झेड पिंक इज एक्स, तर जेव्हा झेड येलो असतो तेव्हा पिंक एक्स नसतो, कारण की आपल्याला स्टेटमेंट नुसार हे होतं, त्यामुळे चुकीचं येतं. व्हाईल व्हाईट इज नॉट वाय, ओके, व्हाईल व्हाईट इज नॉट वाय, येलो इज नॉट झेड, चुकीचं आहे. इथे झेड जेव्हा येलो असतो तेव्हा व्हाईट येलो नसतो, वाय व्हाईट नसतो असं स्टेटमेंट दिलंय, तर हेही चुकीचं येतं. ओके, सिन्स येलो इज झेड पिंक इज नॉट एक्स, जेव्हा येलो असतो झेड तेव्हा पिंक एक्स नसतो, तर हे स्टेटमेंट त्याचं बरोबर येतं, तिसरं ऑप्शन याचं बरोबर येतं. ओके, नेक्स्ट घेऊया. हा म्हणजे काय म्हणतात असर्शन रिझनिंग थोडासा टाईप मध्ये येतो, म्हणजे त्यांनी एक पॅराग्राफ दिलाय, त्याच्यावरनं तुम्हाला एक असर्शन वगैरे काय त्यांनी आर्ग्युमेंट वगैरे दिली ते कोणती ते विचारायचं आहे. ओके, the Department of Education of one state is encouraging pupils age 14 to 18 to learn Gita by heart in order to recite it at school praying hall every day under the supervision of experts in the field and receive coupon for breakfast. This government initiative is designed to boost the confidence of young people, okay, to increase their awareness about Indian philosophy of life. By taking part in this initiative and by reciting Gita, young people will imbibe this philosophy and lead to peaceful life. ओके, त्यांनी काय सांगितलं की 14 ते 18 वर्षाचे जे मुलं होते त्यांना डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनने गीता ही त्यांच्या शाळेमध्ये त्यांना सांगितली, सुपरविजन म्हणजे सिलेबस मध्ये टाकलेली. कारण काय की ते जास्तीत जास्त शिकायला पाहिजे, त्यांच्यावर त्या फिलॉसॉफीचा त्यांना कळायला पाहिजे काय गीताची फिलॉसॉफी वगैरे. तर त्याच्या रिगार्डिंग काही आर्ग्युमेंट्स दिले की फर्स्ट आहे, यंग पीपल आर ऑलरेडी अवेअर ऑफ द फिलॉसॉफी ऑफ गीता. हे चुकीचं आहे. जर त्यांना ऑलरेडी ते फिलॉसॉफी ऑफ गीता माहिती असते तर डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनला ते सिलेबस मध्ये टाकावं लागलं नसतं. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, आर्ग्युमेंट चुकीची. ओके, सेकंड आहे, यू डोंट हॅव टू रिसाइट गीता टू अंडरस्टँड इंडियन फिलॉसॉफी. तर हेही चुकीचं आहे, कारण की त्यांनी आता म्हटलंय धडधडीत की गीता हे आपण ते सिलेबस मध्ये टाकताय कारण की जेणेकरून इंडियन स्टुडंट म्हणजे जे स्टुडंट्स आहे शाळेमध्ये शिकणारे त्यांना फिलॉसॉफी काय गीतेची आणि इंडियन फिलॉसॉफी काय सांगितले जाते ते कळायला पाहिजे. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट पण चुकीचं होतं. ओके, अवेअरनेस इज नॉट द सेम ॲज अंडरस्टँडिंग. ओके, तर आता हे बरोबर आहे, कारण की कसं आहे अवेअरनेस होणे कोणत्या गोष्टीची आणि कोणत्या गोष्टीला समजून घेणे हे वेगवेगळ्या गोष्टी. अंडरस्टँडिंग म्हणजे जे तुम्हाला आता सिलेबसमध्ये खूप सारे सब्जेक्ट्स असतात, तुम्ही वाचता त्याच्याबद्दल तुम्हाला कळतं वाचल्यानंतर की हे दिलेलं आहे, पण त्याच्याबद्दल अवेअरनेस येतेच असं नाहीये. तर हे दोघं वेगवेगळ्या गोष्टी राहतात. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मेनी पीपल हॅव टेकन अप सायकलिंग इन रिसेंट इयर्स. दिस इज a welcome development because it helps people to remain healthy, but people who will not take to cycling if helmet wearing is made compulsory, then there is a risk in everything and people know how to care about them. It is not the role of the government to stop people from harming themselves. Forcing cyclists to wear helmet is undue government interference in personal choices and also against the democratic way of life. त्याच्यात काय दिलेलं आहे की गव्हर्नमेंटने जे सायकलिंग वगैरे करतात तर त्यांना हेल्मेट वगैरे कंपल्सरी करण्याचं सांगितलंय आणि त्यांना सायकलिंग करायला पण सांगितलंय जेणेकरून ते हेल्दी वगैरे राहतील. पण ते जे हेल्मेटचा नियम त्यांच्यावर सक्तीने लावताय ते त्यांच्या एक डेमोक्रॅटिक व्हॅल्यूच्या अगेन्स्ट मध्ये आणि त्यांचे पर्सनल फ्रीडम पण त्याच्याने पर्सनल चॉईसेस पण एफेक्ट होतात. त्यांनी काय विचारलं, सिलेक्ट द वन दॅट बेस्ट इलिस्ट्रेट प्रिन्सिपल यूज इन द आर्ग्युमेंट.
जे प्रिन्सिपल वरच्या स्टेटमेंट मध्ये या पॅराग्राफ मध्ये यूज करण्यात आलंय त्याच्याशी सुसंगत कोणतं वाक्य किंवा स्टेटमेंट ते रिप्रेझेंट करतं ते विचारलेलं आहे. ओके. प्रोफेशनल सायकलिस्ट शुड प्रमोट द वेअरिंग ऑफ हेल्मेट. तर हे चुकीचं आहे, कारण की आता त्यांनी म्हटलंय की जे प्रोफेशनल सायकलिस्ट वगैरे त्यांना हेल्मेट वगैरे सांगितलं होतं तर ते स्वतःच्या डेमोक्रेटिक वे आणि त्याच्या पर्सनल चॉईसेस राहतात त्याच्या अगेन्स्ट मध्ये जातात. तर त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं होतं. रिक्रिएशनल ड्रिंक्स ऑर ड्रग्स शुड बी लिगलाइज. आता हे थोडंसं होऊ शकतं, कारण की रिक्रिएशनल ड्रिंक्स अँड ड्रग्स शुड बी लिगलाइज म्हणजे याच्यामध्ये डेमोक्रॅटिक वे दिलाय आणि त्यांची पर्सनल चॉईस दिली, कारण की कोणीही ड्रग्स वगैरे सेवन करतं तर ती त्याची स्वतःची चॉईस राहते, ना की कोणी त्याला फोर्स करतं. तर त्यामुळे इथे जसं पर्सनल चॉईसेस म्हटलं होतं त्यांच्या याच्यामध्ये, तर याच्यामध्ये पर्सनल चॉईस आपल्याला दिसून येतात आणि ती डेमोक्रॅटिक पण आहे. आणि लिगलाइज केलं म्हणजे जर त्याला आपण लिगलाइज केलं तर त्याचं एक डेमोक्रॅटिक निर्णयामध्ये रूपांतर होईल, म्हणजे ज्याला समाज मान्य आपण असं म्हणू शकतो. तर त्याचा आन्सर राहील सेकंड. त्यामुळे स्टेटमेंट सेकंड त्या जे अबोव जे पॅराग्राफ मध्ये त्यांनी दिलेले होते काही आर्ग्युमेंट्स त्याला बरोबर हे जस्टिफाय करतं. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. ओके. पुढचं आहे एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालला तर तो 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. ओके. आणि जर तो ताशी 6 किलोमीटर गतीने चालला तर तो 7 मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याचे घर आणि कारखाना यातील अंतर किलोमीटर मध्ये काढा. ओके. तर आपल्याला माहिती आहे एक फॉर्म्युला व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्याला आपण काळ इज इक्वल टू वेग बाय असं काही तर म्हणतात. माझं मराठी नाही एवढं चांगलं, पण मला हा फॉर्म्युला व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम हा फॉर्म्युला माहिती. तर त्यांनी काय म्हटलं, एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर याच्याने चालला, म्हणजे x/5 याच्याने चालल्यावर डिस्टन्स बाय व्हेलॉसिटी घेतलंय तर तो 3 मिनिटं उशिरा पोहोचतो. तर 3 मिनिटं उशिरा पोहोचतो म्हणजे मायनस करायला गेलं तर त्याचा अराउंड 3/60 होतो, म्हणजे मायनस मायनस प्लस होईल. ओके. आणि जर तो ताशी 6 किलोमीटर गतीने चालला, ओके, x/6 ने चालला तर तो ताशी तो 7 मिनिटं लवकर पोहोचतो. 7 मिनिटं लवकर पोहोचून 7/60 येतं. ओके. तर आता आपण टी कॉमन आहे आणि जर कंपॅरिझन केलं तर काय येतं, x/5 प्लस मायनस हा इकडे जाईल 3/60 इज इक्वल टू x/6 प्लस 7/60 हे आपलं इक्वेशन येतं. तर आता आपण याच्यातून सॉल्व्ह केला, हा जो इकडे आणला आणि हा इकडे पाठवला तर x/5 मायनस x/6 म्हणजे x/30 येतो. तो हे इकडे लिहितो ना, x/30 येतो म्हणजे x/5 मायनस x/6 हा इकडे गेला, हा असा गेला आणि याला गेला, 6तून 5 गेले 1 आणि हा 30 आला. ओके. आणि 7/60 प्लस 3/60 म्हणजे 10/60 येतो. ओके. तर हे घेतलं तर आपलं येतं जवळपास 6/6 तर 5 किलोमीटर त्याचा आन्सर येतो. ओके. त्याचा करेक्ट आन्सर आहे 5. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक काहीतरी एक स्टेटमेंट दिलंय त्याच्यामधले अपोजिट याच्यातले शब्दजोडी शब्दसमूह जोडी निवडा असं विचारलेलं आहे. ओके. जगभरातील प्राचीन संस्कृती देवतांचे शांत वन करण्यासाठी रक्त अर्पण केले जात होते आणि मानवी बळी दिला जात होता. असे असले तरी शेजारच्या टोळ्यातील कैद्यांना बळी देण्याबाबतचा माया संस्कृतीचा नैसर्गिक कल अन्य सर्व टोळ्यांना टिंबटिंब करत होता. ओके. तर याचं होतं की अपमानित आणि बंदिवान करत होता. हे दोघं पुरस्पर म्हणजे समानार्थी शब्द आहे. ओके. तर याचं करेक्ट आन्सर आहे 3, अपमानित आणि बंदिवान. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द नंबर ऑफ व्हर्टायसेस ऑफ द क्यूब ॲट विच एक्झॅक्टली ओनली 2 ऑफ द डायगोनल लाईन्स ऑन द फेसेस मीट. ओके. तर असा व्हर्टायसेस म्हणजे हे जे आहे असे मीट म्हणजे चूज करायचे आहेत जिथे फक्त 2 डायगोनल मीट करतील. आता 2 डायगोनल कुठे कुठे मीट करता, हा फर्स्ट आहे इथे एक मीट करतो, इथे 2 करता. सेकंड हा आहे इथे 1 करता. ओके. आणि जेव्हा नंतर आपण असा फोल्ड करू याला तर तेव्हा इथे एक मीट करेल डबल याच्यात आणि लास्ट मध्ये हा एक कॉर्नरला मीट करेल. जेव्हा आपण इकडे टाकू तेव्हा हा इकडे, त्यामुळे 4 ठिकाणी ते डायगोनल डबल म्हणजे 2 वेळेस असे मीट होतील जितक्या शिरोबिंदू छेदत असतील दोघांना. तर याचं करेक्ट आन्सर आहे 4. ओके. तर मित्रांनो हा होता 2019चा बुद्धिमत्ता आणि गणित याचा म्हणजे पेपर होता MPSC कंबाईन ग्रुप बी चा. तर त्याचे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. तर
पण माझं एकच ॲडवाइस राहील की पहिले क्वेश्चन्स तुम्ही बघून घ्या. जर लेंदी क्वेश्चन असतील तर ते सगळ्यात शेवटी सॉल्व्ह करा, कारण की याच्यामध्ये जर कन्फर्म मार्क भेटत असतील. पण जर क्वेश्चनची आता तुम्ही बघितली लेंथ खूप मोठी होती, जर या क्वेश्चनची लेंथ तशीच जर तुम्ही सॉल्व्ह करायला घेतलं तुम्हाला टाइम पुरणार नाही. तर त्यामुळे आपलं टाइम मॅनेजमेंट योग्यरित्या करा. आणि जर तुम्हाला वाटतंय क्वेश्चन इझी आणि शॉर्ट क्वेश्चन आहे, लवकरात लवकर सॉल्व्ह होतील, तर असे क्वेश्चन सगळ्यात पहिले मग सॉल्व्ह करा, कारण की हे हातचे मार्क आहेत. इथे 15चे 15 मार्क्स पण तुम्ही काढू शकता. तर आता हा आपला 2019चा होता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 2020च्या बुद्धिमत्ता या विषयाचे क्वेश्चन्स बघणार आहोत. तर तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला. गुड बाय. पुढच्या ह्याच्यात भेटूया. ओके.